Hello dear students, today we are going to learn 3.4 Please don't read this poem. कृपया ही कविता वाचू नका. या कवितेचं शीर्षक जे आहे ते आपल्याला सांगतं की प्लीज डोंट रीड दिस पोएम म्हणजे ही कविता वाचू नका. तर आज आपण या कवितेचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूया. केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. केन नेस्बिट हा बालकवी आहे. ही राईट्स ह्युमरस पोएम्स. तो विनोदी कविता लिहितो. ह्युमरस म्हणजे विनोदी. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्स. त्यांच्या कविता मुलांच्या भावना आणि अनुभव व्यक्त करतात. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. तर सर्वसाधारणपणे सर्व लेखकांना त्यांचे साहित्य लोकांनी वाचावे असे वाटते. बट फनीली, परंतु गंमत म्हणजे द ऑथर ऑफ दिस पोएम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हीज पोएम. परंतु गंमत म्हणजे या कवितेचा लेखक वाचकांना आपली कविता न वाचण्याची चेतावणी देतो. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. तर या चेतावणीचा इशारा त्याचा अगदी उलट परिणाम होतो. काय परिणाम होतो? तर यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम. तर परिणाम असा होतो की तुम्हाला ती कविता वाचण्याची आणखी आवड निर्माण होते. तर अशा प्रकारचा ऑपोजिट इफेक्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. आता आपण ही कविता समजून घेऊया. प्लीज डोंट रीड दिस पोएम. कृपया ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड दिस पोएम. It's only meant for me. That's it. Just move along now. There is nothing here to see. Please don't read this poem. ही कविता, कृपया ही कविता वाचू नका. It's only meant for me. ती फक्त माझ्यासाठी आहे. That's it. बस एवढेच. Just move along now. आता फक्त पुढे जा. There is nothing here to see. येथे पाहण्यासारखे काही नाही. Besides, I'm sure you would rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Besides, I'm sure you would rather म्हणजे याशिवाय मला खात्री आहे की तुम्ही just go outside and play की तुम्ही फक्त बाहेर जाऊन खेळू इच्छिता. So put the poem down now म्हणून आता ही कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे आणि हळूहळू परत जा. स्लोली बॅक अवे म्हणजे हळूहळू परत जा. आता तिसरा स्टांजा पाहूया. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग दॅट इजंट व्हेरी नाईस. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग. अरे तुम्ही अजून का वाचत आहात. दॅट इजंट व्हेरी नाईस. ते फार छान नाही म्हणजे ही कविता फार छान नाही आहे. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला नम्रपणे एकदा विचारलेले आहे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. ट्वाइस म्हणजे दोनदा. तर मी तुम्हाला नम्रपणे एकदा विचारलेले आहे आणि मला दोनदा विचारायला लावू नका. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. I am telling you, it's private. मी तुम्हाला सांगतोय ती कविता माझी प्रायव्हेट आहे, खाजगी आहे. Do not read one more line. अजून एक ओळ वाचू नका. Hey, that's one more. Now stop it. अरे तुम्ही अजून एक ओळ वाचली, आता थांबा. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. ती तुमचे नाही आहे, ते माझे आहे. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. यू रिअली हॅव टू स्टॉप. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. तुम्हाला ही पोएम वाचण्याची परवानगी नाही आहे. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला खरोखर थांबावे लागेल.
इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट, तुम्ही जर झटपट ही पोएम सोडली नाही, आय स्वेअर आय कॉल अ कॉप, जर तुम्ही झटपट ही कविता वाचायचं बंद केलं नाही तर मी शपथ घेतो की मी पोलिसांना फोन करेल. कॉप म्हणजे काय तर पोलीस. पोलीस काय करतील ते आपल्याला या पुढील स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. He'll drag you off in handcuffs. He'll lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. तर मग तो पोलीस काय करेल की तो तुम्हाला हातकड्या घालून, हँडकफ्स म्हणजे हातकड्या, तर तो तुम्हाला हातकड्या घालून ओढून नेईल आणि he'll lock you up in jail, आणि तो तुम्हाला जेलमध्ये तुरुंगामध्ये बंद करेल. and leave you there forever until you are old and frail, आणि तुम्ही म्हातारे आणि कमजोर होईपर्यंत तो तुम्हाला तेथून सोडणार नाही. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exist. Your friends will all forget you, म्हणजे तुमचे मित्र तुम्हाला विसरतील. You won't be even missed, ते तुमची आठवण पण काढणार नाही, तुम्हाला त्यांना तुमची आठवण पण येणार नाही. Your family too will likely forget that you exist, आणि तुमचे कुटुंबसुद्धा तुम्ही जिवंत आहात की नाही हे सुद्धा विसरून जातील. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. And all because you read this, आणि सर्व कारणे तुम्ही मजा करण्याऐवजी हे वाचले आहे. Instead of having fun म्हणजे मजा करण्याचं सोडून हे तुम्ही वाचलं आहे. It's too late now, amigo. आता खूपच उशीर झालेला आहे मित्रांनो. अमिगो म्हणजे काय तर फ्रेंड म्हणजे मित्र. The poem's nearly done, तर मित्रांनो खूप उशीर झालेला आहे आणि ही कविता जवळपास पूर्ण झालेली आहे. आता आपण शेवटचा स्टांजा पाहूया. There's only one solution. Here's what you will have to do. Tell all your friends and family. They shouldn't read it too. तर तुम्हाला काय करायचं आहे तर हे या शेवटच्या कडव्यामध्ये दिलेलं आहे. There's only one solution. आता तुमच्याजवळ एकच उपाय आहे. Here's what you will have to do. तर तुम्हाला काय करावे लागेल ते येथे आहे, येथे दिलेलं आहे. Tell all your friends and family. They shouldn't read it too. तर तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना सांगा की त्यांनी ही कविता वाचू नये. केन नेस्बिट. सो दिस पोएम इज रिटन बाय केन नेस्बिट, आणि ते विनोदी लेखक आहेत. तर ही कवितासुद्धा एक विनोदी कविता आहे. सो आय होप स्टुडंट्स तुम्हाला ही पोएम व्यवस्थित समजली असेल. आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. इंग्लिश वर्कशॉप. तर आता पहिला प्रश्न पहा. प्रेझेंट एनी टू स्टांजास ऑफ द पोएम युझिंग प्रॉपर इंटोनेशन. या कवितेतील कोणतीही दोन कडवी योग्य चढ उतारांसह वर्गात सादर करा. फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स यूज्ड इन इच स्टांजा. प्रत्येक कडव्यातील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. आन्सर इज मी, सी, प्ले, अवे, नाईस, ट्वाईस, लाईन, माइन, स्टॉप, कॉप, जेल, फ्रेल, मिस्ड, एक्झिस्ट, फन, डन, डू, टू. थिंक अँड ॲन्सर. विचार करा आणि उत्तर द्या. ए. द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम. हू इज दॅट समवन. कवी कोणाला तरी ती कविता वाचू नका असे सांगत आहे. ते कोणीतरी म्हणजे कोण आहे. द ॲन्सर इज दॅट समवन इज एव्हरीबडी हू वॉन्ट्स ऑर लाईक टू रीड द पोएम. बी. What did you feel when you read the line, please don't read this poem? तुम्ही कृपया ही कविता वाचू नका ही ओळ वाचलीत तेव्हा तुम्हाला काय वाटले? I was surprised to read that line because generally every poet eagerly wants his work read by all around him, her.
But here, this poet is warning us not to read his poem, and so I feel tempted to read it. कारण की कवीने आपल्याला कृपया ही कविता वाचू नका असे सांगितले आहे, त्यामुळेच आपल्याला ही कविता जास्तीत जास्त वाचण्याची इच्छा तयार होते. सी. Does the poet really want you to stop reading the poem? तर तुम्ही ती कविता वाचणे थांबवावे असे खरोखरीच त्या कवीला वाटते का? नो, ऑफ कोर्स. The poet knows the children's natures, that they don't pay heed to the warnings given by elders, and are tempted to do the opposite of the warning. तर लहान मुलांचं नेचर हे कवीला माहिती आहे. त्यांना आपण जे करू नका असं सांगितलं ते बरोबर त्याच गोष्टी करतात. म्हणून येथे कवी असे म्हणतो आहे की तुम्ही ही कविता वाचणं थांबवा. What does the poet mean when he says, tell all your friends and family they shouldn't read it too? येथे दिलेल्या ओळीतून कवीला काय म्हणायचे आहे? The poet means to say that the friends and family also should behave opposite of the warnings and should read the poem. E. What situation the lines remind you of? Put the poem down now and slowly back away. तर या ओळीतून तुम्हाला कोणत्या प्रसंगाची आठवण कवी करून देत आहेत? When parents compel me to study instead of playing, I avoid it and move away backwards from my study as I feel it unpleasant at that moment. Decide whether the following things are right or wrong. Give reasons for your answer. पुढील गोष्टी बरोबर आहेत की चुकीच्या आहेत हे ठरवा आणि तुमच्या उत्तरामागचे कारण सांगा. ए. रीडिंग समवन एल्सेस लेटर. दुसऱ्याचे पत्र वाचणे हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. सो इट इज अ रॉंग थिंग बिकॉज इट इज his her personal belonging. It is considered as bad manners to read such a letters. It is a violation of moral principles. दुसऱ्याचे पत्र वाचणे चुकीचं आहे कारण त्यामध्ये त्याची किंवा तिची पर्सनल माहिती असू शकते आणि हे बॅड मॅनर्स मानले जाते. बी. रीडिंग समवन एल्सेस डायरी. दुसऱ्याची रोजनिशी वाचणे. It is a wrong thing to do. A diary contains the person's personal experiences and his her private thoughts. त्यामध्ये त्यांचे प्रायव्हेट थॉट्स असतात. सो दुसऱ्याची डायरी वाचणे हे सुद्धा चुकीचं आहे. We have no right to go through it or peep at the personal diary secretly. C. Looking at the keyboard when someone else is typing a password. कोणीतरी संगणकात पासवर्ड टाकत असताना आपण त्या कीबोर्डकडे पाहत राहणे हे बरोबर आहे की चुकीचं आहे? सो इट इज रॉंग. इट इज अ क्राईम टू फाइंड आउट समवन्स पासवर्ड विथ द इंटेन्शन ऑफ नोईंग इट फॉर मिसयूज. eavesdropping, listening to others people's conversation without their knowledge. इतर लोकांचे संभाषण चोरून ऐकणे. It is a wrong thing. It is a bad habit to listen to others' conversation secretly to find information about their private life, especially if it is not for spreading rumors. E. Trying to get someone's address, phone number, email ID without their knowledge. कोणाचा तरी पत्ता, फोन क्रमांक, ईमेल ID त्याच्या नकळत मिळवण्याचा प्रयत्न करणे. Answer is it is a wrong thing and a crime if it is done intentionally to misuse then to one's own advantage or to harass the persons with unpleasant things. Read the lines given table carefully. Discuss what they mean and when they might be used. Then use your imagination and name situations which these lines may be used by different speaker.
तर दिलेल्या तक्त्यातील ओळी काळजीपूर्वक वाचा, तुमची कल्पनाशक्ती वापरा आणि बोलणाऱ्या व्यक्तीने ती वाक्ये कोणत्या प्रसंगी वापरलेली असतील ते लिहा. तर आता एक उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे. लाईन्स, सिच्युएशन आणि स्पीकर. लाईन दिलेली आहे आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये ते वाक्य बोललं गेलेलं आहे आणि स्पीकर कोण आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. तर पहा, जस्ट मूव्ह अलॉंग नाव, देअर इज नथिंग हेअर टू सी. सिच्युएशन काय आहे? पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. दोन भावांचं भांडण चालू आहे आणि तेथे लोक ते पाहण्यासाठी जमा झालेले आहेत. स्पीकर काय म्हणत आहे? अ फ्रेंड ऑफ द टू ब्रदर्स हू इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट टेल्स द पीपल. तर त्या दोन मुलांचं भांडण सोडवण्यासाठी त्यांचा मित्र आहे तो त्यांना हे वाक्य बोलतो आहे. तर आता आपण पुढील वाक्य पाहूया. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली, डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. सिच्युएशन. अ यंग बॉय इज डिमांडिंग मनी फॉर बाईंग जंक फूड टू हिज फादर. सो फादर, स्पीकर, father is warning him not to ask money for this purpose. This isn't yours, it's mine. Situation. Two students are quarreling over the possession of ruler in the class. Speaker. One of the students tell this to the other. If you don't quit this instant, I swear I'll call a cop. A bully goon is threatening a person for no cause. The person who was threatened tells the bully, it is too late now. A patient dies before doctor's arrival. Speaker. A family member tells the doctor, here's what you will have to do. Situation. A person asks for a solution to his problem. Speaker. The person's friend tells him. 6. Add one or two lines before or after the lines given below to prepare a short dialogue. एक छोटेसे संभाषण तयार करण्यासाठी पुढे दिलेल्या ओळींच्या पुढे किंवा मागे एक किंवा दोन ओळी लिहा. So first, it's only meant for me. Second, you really have to stop. Third, that isn't very nice. 4, there's only one solution. Find all contracted forms used in the poem. कवितेत वापरलेली सर्व संक्षिप्त रूपे लिहा. It's, that's, there's, I'm, you would, isn't, don't, your, I'll, he'll, won't, poems, here's, you'll, shouldn't. Language study. Questions with auxiliary verb be and have. Auxiliary verbs be and have forms questions without help of do. Do या सहाय्यकारी क्रियापदाच्या मदतीशिवाय बी आणि हॅव ही ऑक्झिलरी वर्ब्स येस, नो व WH प्रश्न तयार करतात. पुढील उदाहरणे पहा. आर यू रायटिंग अ स्टोरी? इज शी गोईंग होम? वेअर दे रीडिंग देअर होमवर्क? तर आर, इज आणि वेअर येथे ही टू बीची रूपे आलेली आहेत. हॅव. फॉर एक्झाम्पल्स, हॅव आय मेड अ मिस्टेक? हॅव यू रिटर्न दिस? हॅज ही गिवन यू अ बुक? तर या ठिकाणी हॅवची रूपे आलेली आहेत. डू या सहाय्यकारी क्रियापदाच्या मदतीशिवाय येथे हे क्वेश्चन्स तयार झालेले आहेत. तर आता पहा WH क्वेश्चन्स कसे तयार होतात. तर बी म्हणजे टू बीची रूपे वापरून पुढील प्रश्न तयार झालेले आहेत. वेअर आर यू गोईंग? व्हॉट इज शी पेंटिंग? वाय आर यू लाफिंग? व्हॉट हॅव यू ड्रॉन? वाय हॅज ही कम? वेअर हॅव यू पुट इट? येथे सुद्धा डू या सहाय्यकारी क्रियापदाच्या मदतीशिवाय प्रश्न तयार झालेली आहेत. सो डिअर स्टुडंट्स, तर आज आपण
3.4 प्लीज डोंट रीड दिस पोएम या कवितेचा अभ्यास केलेला आहे आणि ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी मी अपेक्षा करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी आपले विद्यार्थी मित्र या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओंची माहिती तुम्हाला मिळेल.